आपली सकाळ झालेली आहे. आज आहे आपल्या 30 डे चॅलेंजचा डे 12 आज डे 12. आणि थांबा थांबा तुम्हाला एक जण दाखवतो, तो जरा बिझी आहे. हा बघा, ए टपी हाय बोल, याच्यात हाय बोल, याच्यात हाय बोल. खुंखार, याचं नाव खुंखार ठेवलं मी. तर आता याच्यासोबत मॉर्निंग वॉकला जाऊया आज आणि भेटत राहूया. आज तुम्हाला सांगितलं आजचा ब्लॉग काहीतरी विशेष असणार आहे, तर ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. आता भेटत राहूया, बाय. नमस्कार, आपला वर्कआउट झालेला आहे, पाहू शकता. काल रात्री थंड वाटत होतं म्हणून मी गच्चीवर व्हिडिओ रेकॉर्ड केला की इथं थंड वाटत आहे. सकाळी पहा, मी बोललेलो नागपुरात गरमी एवढ्या लवकर जात नाही, एवढ्या लवकर राहत नाही, ते खरं आहे. तर चला आता मला दूध आणायला पाठवता वापस. पण आता हे रतीबचं दूध, ते नाही, ते एनी टाईमवालं दूध नाही, हे रतीबवालं दूध. चला आता दूध आणून देतो, म्हणजे चहा पिते. आणि मी चहा नाही पित, मला चहा नाही आवडत. सॉरी ज्यांना आवडत असेल, जे हर्ट होईल आधीच सॉरी. मला नाही आवडत चहा, कॉफी आवडते. तर चला भेटूया. नमस्कार मंडळी, न्यू मेंबर इन द हाऊस गाईज, न्यू मेंबर इन द हाऊस. माय डिअर जिज्जाजी. ही बघता तुम्ही, ही अशा 2 व्हिडिओमध्ये असं तोंड मारत होती एका जागी आणि एका जागी आईस गोळा खात. हिचा नवरा न्यू मेंबर. तर आता आज यांच्यासोबत दिवस आहे आणि आज यांचाच सणही आहे. बघूया काय होतं. बाय. नमस्कार मंडळी, तुम्हाला माझा आवाज येत असेल, इथे आवाज आहे भरपूर. तर आपला नाश्ता झालेला आहे माय डिअर जिजाजी सोबत. कुठे गेला? हा इथे उभा आहे. हां, तर नाश्ता झालेला आहे. इथे नंदनवनला नाही, हे साहूजी फूड्स म्हणून एक आहे, इथे साऊथ इंडियन छान मिळतं. सो माझी एक आधी वेगळी गाडी होती, पण ती बंद झाली, काय कारण असतं माहीत नाही. तर ती बंद झाली, तर तेव्हापासून मी इथे येतो. हे पण भारी आहे. तर आता नाश्ता झालेला आहे, घरच्यांसाठी पण घेतलेला आहे, घरच्यांसाठी पण घेतलेला आहे. आता चला घरी जाऊया पटकन. भेटतो तुम्हाला नंतर आंघोळ पाणी करून. बाय. माझ्या फोनमध्ये फोटो काढशील. नमस्कार मंडळी, तर आता आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहे अधिक मास. म्हणजे जे सकाळी माय डिअर जिजाजी आणि जे ते 2 याच्यात तुम्ही असं पीप करणारी एक स्त्री पाहिली असेल, ती म्हणजे माझी बहीण. आता त्यांचा अधिक मासाचा कार्यक्रम आहे. तर आता सगळी तयारी झालेली आहे. हे पहा, ही बाई पण तयार आहे, हिच्या हातात ओटीचं पण सामान आहे. तर आता चला सुरू करूया. थांबा, सगळं दाखवणार तुम्हाला, जाऊन. नमस्कार मित्रांनो, कपडे ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, असा अधिकाची ओटी आणि ते कार्यक्रम झालाय, ते वाण देणं वगैरे ते झालेलं आहे. आता जेवणार, जेवायचं जेव्हा पण लागेल ना, फक्त असं अधिकाचं ओटी भरून कसं होणार, आता जेव्हा पण लागेल ना, आता जेवणाचा पण कार्यक्रम आहे. मेनू भारी आहे, तुम्हाला दाखवणार. असं तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार का? नाही राहणार. येतो परत, बाय. नमस्कार मित्रांनो, इथला जरा इग्नोर करा, इथे जरा पसारा आहे. तर आता जेवायला बटाटे वडे म्हटलं, जरा तुम्हाला बॅक कॅमेराला का बटाटे वडे, मोकळी डाळ, वरण भात, त्यावाल्या डब्यात चपात्या आहे, कोबीची भाजी, कोशिंबीर आणि बासुंदी. बासुंदीची मी टेस्ट पाहिली, जरा एकदम भारी झालेली आहे. तर आता बासुंदी खाऊन झालेली आहे, आता बाकीची पण टेस्ट पाहूया. बटाटे, आता थांबा, बटाटे वडा थांबा. आम्ही सकाळी काढला एकदम भारी, मला जसा आवडतो तसा, पातळ कवरवाला आणि जास्त भाजीवाला. ठीक आहे, आता हे 2च आयटम नवीन होते, बाकी तर रेग्युलर आयटम आहे. तर आता भेटतो, जेवतो आणि कदाचित
बासुंदीत जायफळ आहे, तर वामकुक्षीची वेळ येऊ शकते. भेटतो तुम्हाला वामकुक्षी करून. बाय. नमस्कार मित्रांनो. तर आता अधिकाचा कार्यक्रम झालेला आहे. आता थोडंसं संध्याकाळच्या टवाळक्या करायला जाऊया, म्हणजे असंच काहीतरी चटर खायला जाऊया. कारण यांच्या नाशिकला, म्हणजे हे लोक नाशिकला राहतात ना, तर नाशिकला मिळत नाही काही चटरपटर छान, तर नागपूरला छान छान मिळतं. तर आता ते सगळं खायला जाऊया आणि भेटतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो. जसं आता मी सांगितलं, आम्ही जरा चुटून जरा करायला चालू. आता आम्ही पाणीपुरी खायला आलो आहे. मी, माझी बहीण आणि माय डिअर जिजाजी, आम्ही तीन. आमचं त्रिकूट आहे ना, आम्हाला यावं लागतं. आणि इथे घराच्या जवळ हुडकेश्वर रोड म्हणून एक जागा आहे, तिथे खूप छान पाणीपुरी मिळते. तर आम्ही तिकडे आलो आहे. आता आम्ही इथे पपडी चाट पण खाणार आहे. तो पण एक भारी आयटम आहे, मी तुम्हाला दाखवतो. बनल्यावर दाखवतो. थांबा, बनायचं अजून आता सांगू आम्ही. बाय. येतो मित्रांनो. आवाज येतोय? येतच असेल. तर हे आहे सुकी शेवपुरी घेतली आणि पपडी चाट नाही घेतलं. या स्त्रीनी ही सुकी शेवपुरी घेतलेली आहे. हां, खाऊन सांग ती कशी आहे. टेस्ट. हिचं म्हणणं आहे चांगली आहे. आता पपडी चाट पण येईन, आम्ही ती पण दाखवतो. सगळं दाखवणार तुम्हाला. हे पपडी चाट पण आला. पपडी चाट हे बघा. हे असं खाली पपडी आहे, त्याच्यावर बटाटा कांदा असं भारी करून देतात ते. फुल लोडेड, म्हणजे एक प्लेट पाणीपुरी, एक प्लेट पपडी चाट, यू आर डन. तुम्हाला अजून काही खायची गरज नाही. आता आम्ही हे पण खातो आणि भेटतो. अजून पण काहीतरी खाणार आहे, एवढ्यावरच नाही थांबणार. आम्ही फुल चटोरी आहोत. आम्ही अजून खाणार आहे काहीतरी, दाखवतो. बाय. हा जॉबला म्हणून त्यांनी मित्रांनो, तर आता आपण आपल्या आजच्या खाऊगल्लीला किंवा खदाडपणाला एंटर देत आहे सोड्याने. हा सोडा, हा मी घेतला आहे शिंग सोडा. म्हणजे याच्यातलं हा ऐकायला असं वाटतं हे काय कॉम्बिनेशन आहे, शेंगदाणा आणि सोडा, पण टेस्टला भारी वाटतं. तुम्ही तो घेतला आहे. याच्यात खारेदाणे टाकतात, खारेदाणे. ते गाडीवर नाही मिळत का 10वाले, हे 10वाले नाही, हे चांगल्या क्वालिटीचे टाकतात, पण याच्यात खारेदाणे टाकतात आणि सोडा राहतो आणि त्यांचा काहीतरी मसाला राहतो. तो कॉम्बिनेशन ओव्हरऑल चांगलं लागतं. तर हे पिऊया आणि घरी जाऊया. आणि नमस्कार मित्रांनो, नमस्कार. इथून एक वरात चालली म्हणून आवाज नाही येणार कदाचित, पण येऊन जाईल असं मला वाटतं, कारण माझ्या फोनचा माईक तेवढा स्ट्रॉंग आहे. तर चला, आता आजचा दिवस इथेच आपण एंड करूया. हा ब्लॉग इथेच एंड करूया. कसा वाटला तुम्हाला हा अधिक मासाचा, म्हणजे पहिला अधिक होता माझ्या बहीण आणि जिजाजींचा. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. कमेंट्स पण करा, तुम्हाला काय आवडत आहे, काय नाही आवडत आहे. समजा काही इम्प्रूव्हमेंट करू शकत असो आपण, तर ते पण सांगा. आणि भेटत राहूया. बाय. शुभरात्री.